पाकिस्तानातील दहशतवादाविरोधातील ऑपरेशन सिंदूरनंतर देशाची बाजू आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ स्थापन करण्यात आले आहे। पाकड्यांचा बुरखा फाडण्यासाठी सर्व पक्षीय एकत्र आले आहेत। या शिष्टमंडळात 7 सर्वपक्षीय खासदार आहेत। पाकिस्तान विरोधात विरोधक एकवटले असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मात्र वेगळी भूमिका मांडली आहे। काश्मीर प्रश्नाचं आंतरराष्ट्रीयकरण सुरू असून इतक्या घाईत शिष्टमंडळ पाठवण्याची गरजच काय होती असा सवालही राऊतांनी उपस्थित केला। सर्वपक्षीय शिष्टमंडळाबद्दल संजय राऊत नेमकं काय म्हणतात, त्यांनी काय भूमिका मांडली आहे ते पाहूया। खरं म्हणजे शिष्टमंडळाचं एका शिष्टमंडळाचं नेतृत्व करायची संधी आम्हाला मिळायला पाहिजे। याची हे वराड पाठवायची सरकारी खर्चाने तशी गरज नव्हती। हे वराड निघालेलं आहे, कुठे युरोपला, कुठे आफ्रिकेला, काय करणार जाऊन? परदेशामध्ये आपल्या वकिलाती आहेत ना, हाय कमिशनर आहेत ना, उगाच आपलं याचा तुम्हाला कळत नाही। तुम्ही काश्मीर प्रश्नाचं आंतरराष्ट्रीयकरण करताय। दहशतवादासंदर्भात मुळात इतक्या घाईघाईनं हे डेलिगेशन पाठवायची गरज नव्हती। हे माझं मत मी तुम्हाला सांगतो। तुम्ही अचानक एक डेलिगेशनची घोषणा सरकार करतं। हे सदस्य ठरवले कोणी? तर किरण रिजिजूंनी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।